जबरदस्त बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू, चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. 6 धावेसाठी खणखणीत पहिला षटकार येतोय मुरवड संघाचा परेश या फलंदाजाकडून. सुरेश आणि कुमार, मोरवड संघाचा सुरेश आणि कुमार दोन्ही फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतायत. आणि आता जो षटकार आला तो सुरेश यांच्या बॅटमधून जातो सीमारेषे बाहेर. मोगरा संघा या ठिकाणी मोरवड संघासाठी एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. एक जबरदस्त ह्या ठिकाणी थोडेसे फील्ड बंबल होते तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मोरवड संघाची 7 या अंकावर. कुठल्याही विकेट न गमावता दोन्ही फलंदाज सुरेश आणि कुमार जबरदस्त अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. परेश गोलंदाजी करतोय मानगावडे संघाकडून. 20-25 रनाचा रनअप विकेट गोलंदाजी या ठिकाणी होते परेश यांची. फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एक धावेने धावसंख्या पुन्हा एकदा सरसावते, ती धावून पोहोचली ती 8 या अंकावर. आणि हा चेंडू जातो हाईट. ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाताना चेंडू, थोडेसे गती परिवर्तन या ठिकाणी बघायला मिळाली. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या अंकावर. परेश गोलंदाजी करतोय मानगावडे संघाकडून आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय वाईट. ऑफसाईडच्या खूपच बाहेर चेंडू, कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू कुठेतरी ऑफसाईडच्या खूप बाहेर जाताना फलंदाज सुद्धा या ठिकाणी स्तब्ध उभा राहिला, कुठल्याही चेंडूला फटका न मारता. गॅप सिलेक्शन या ठिकाणी जाते कव्हर क्षेत्राच्या मिड विकेटला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावसंख्येवर. कुठल्याही विकेट न गमावता आतापर्यंत मोरेवडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वर. परेश गोलंदाजी करतोय पहिली ओव्हर या ठिकाणी मानगावडे संघाकडून. आणि हवेत चेंडू फिल्डरच्या मधोमध पडतोय आणि तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. ओव्हर सुद्धा समाप्त होते. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 या अंकावर. कुठलाही विकेट न गमावता मोरेवडे संघ हा 12 धावसंख्येवर खेळतोय. मानगाव संघाकडून नवीन बॉल गोलंदाज येतोय संदीप. मानगांव टीम की तरफ से संदीप गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं. अभी भी स्ट्राइक यहाँ पे सुरेश और कुमार मोरवाड़ी टीम की तरफ से. हाँ, क्लीन बोल्ड, अच्छी गेंदबाजी यहाँ पे. कुमार की विकेट
और संदीप ने जो गेंदबाजी की, संदीप यहाँ पे कुमार को गेंद समझने आई, गेंद सीधी कीपर या स्टंप को हिट होती हुई और पहली विकेट संदीप को मिलती हुई। और मोरेवाड़ी टीम का वही पहला धक्का यहाँ पे कुमार के रूप में। एक अच्छी शुरुआत यहाँ पे पहली दूसरी ओवर में। नई बल्लेबाज यहाँ पे गौतम आ चुके हैं। एक मिनिट, या ठिकाणी थ्रू गेंदबाजची मागणी या ठिकाणी होते। या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत, 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले। 17 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा या ठिकाणी मिड विकेटला जाते चेंडू, तोपर्यंत एक धाव पूर्णच्या थ्रो आणि एकच धाव या ठिकाणी समाधान मानावं लागलेलं आहे ते या दोन्ही फलंदाजाला। या ठिकाणी कुमारची विकेट गेल्यानंतर गौतम या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय मोरेवाडी संघाकडून। सुरेश आणि गौतम या दोघांची चांगल्याशी भागीदारी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या धावसंख्येवर आणि एक विकेटच्या नुकसानं खेळतोय तो मोरेवाडी संघ। वाईट चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाताना चेंडू हा, आणि अंपाने जमिनीला दोन्ही समांतर हात करताना इशारा देतोय व्हाईटचा। या ठिकाणी कट लागला होता चेंडूला आणि जातोय सीमारेषे बाहेर कीपरच्या हातातून निसटून 4 धावेसाठी। धावसंख्या जाऊन पोहोचली एक विकेट नुकसान 21 अंकावर। मोरेवाडी संघ हा फलंदाजी करतोय 21 धावसंख्येवर जाऊन पोहोचला एक विकेटच्या नुकसानीवर। गौतम याची विकेट गेल्यानंतर सुरेश आणि गौतम एक धाव या ठिकाणी पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। ओव्हर समाप्त होते, 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 22 अंकावर। एकदम शांत गती चालू असलेला हा मोरेवाडी आणि मानगावडी संघामध्ये चालू असलेला एक क्रिकेटचा सामना। मानगाववाडी संघाकडून तिसरी ओव्हर घेऊन येतोय प्रकाश।
मोरवडी संघाकडून फलंदाजी करतायत सुरेश आणि गौतम. पहिला चेंडू या ठिकाणी एक डॉट चेंडू होते. तिसऱ्या ओव्हर या ठिकाणी घेऊन येतोय प्रकाश मानगावडे संघाकडून. स्ट्राईकला आहे गौतम आणि गोलंदाजी करतोय इथे प्रकाश. एक जबरदस्त गोलंदाजी म्हणावं लागेल मानगावडे संघाकडून. शॉर्ट चेंडू आणि वाईट चेंडू या ठिकाणी होतोय. ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाताना बॅट्समन सुद्धा या ठिकाणी खेळताना कुठेतरी चकमा खातोय आणि चेंडू जातो किपरच्या हातामध्ये. ऑफसाईडच्या खूपच बाहेरून जाताना चेंडू. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 23 आणि 23 धावसंख्येवर. या ठिकाणी फायनली त्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. जबरदस्त कमबॅक करताना दिसते मोरवडी संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा हिम्मत नाही कुणाची त्यांना बघायची रागान. अरे भाल्यानं पडलाय का आमच्या आमदार साहेबान. भाल्यानं पडलाय का आमदार तोरवे साहेब. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये नक्कीच हा विकेट गमावतोय का. आणि हा विकेट गमावतोय कुठं टुतू मामे करत असताना हा विकेट गमावा लागतो मोरवडे संघाला. गौतम यांचे विकेट या ठिकाणी जाते. 2 विकेटचं नुकसान या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचले 27 अंकावर मोरवडे संघाचे. चला नवीन बॅट्समन हिमेश. नवीन बॅट्समन या ठिकाणी येतोय हिमेश. पुन्हा एकदा या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडासा चकमा खाऊन चेंडू जातोय सीमारेषे बाहेर फायनली दिशेला. 4 धावा. चार धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवर. मोरवडी संघ हा 2 विकेट नुकसान या ठिकाणी 31 धावा संख्या खेळतोय. जबरदस्त खोल फलंदाज या ठिकाणी आपण बघितले आणि मग प्रकाश यांची गोलंदाजी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी हा चेंडू मध्ये थोडीशी फिल्डिंग मिस झाली आणि त्यामध्ये 4 धावा या ठिकाणी त्या फलंदाजाला या ठिकाणी दिल्यात गेल्या. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेला. तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रकाश यांची गोलंदाजी मानगाव संघाकडून या ओव्हरची तिसरी ओव्हर या ठिकाणी टाकतोय प्रकाश. शॉर्टलेन या ठिकाणी ओव्हर समाप्त होते. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या अंकावर आणि 2 विकेट नुकसान खेळतोय मोरेवाडी संघ. धन्यवाद डीजे.
3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 33 अंकावर आणि 2 विकेटचे नुकसान खेळतोय या ठिकाणी मोरेवाडी संघ. नवीन गोलंदाज येतोय माधव, मानगाव संघाकडून या इनिंगची शेवटची आणि 4थी वर घेऊन येतोय. स्ट्राईकला हिमेश आणि नॉन स्ट्राईकला सुरेश. मोरेवाडी संघाकडून फलंदाजी करतायत. माधव नाव आहे. माधव यांचे बॅट्समन निघाले. एक धावसंख्या या ठिकाणी मोरेवाडी संघासाठी भर देते आणि सुरेश स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा माधव गोलंदाजी करतोय. अरे जबरदस्त हा शॉट सीमारेषे बाहेर जाईल नक्कीच. 6 धावेसाठी जसा आला चेंडू तसंच बॅट या ठिकाणी फिरवली. टाइमिंग सही था आणि इसके वजह से गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. इस बार कलाई का बड़ा इस्तेमाल किया था सुरेश ने. जैसी गेंद आई वैसा ही उसने अपनी बल्ला घुमाया. गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. अच्छी शुरुआत जरूर यहाँ पे सुरेश ने की थी. अब तक क्रीज पे खड़े हैं, स्ट्रेट हो चुके यहाँ पे क्रीज पे. माधव यहाँ पे गेंदबाजी करते हुए दोबारा यहाँ पे बैकफुट जाके खेलने की कोशिश की. गेंद जाती हुई मिड कवर की दिशा में. वहां पे 1 रन, दूसरा रन की कोशिश और थोड़े से बम्बल हुआ फील्डिंग. उसकी वजह 2 रन यहाँ पे पूरे करते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यहाँ पे अच्छी समझदारी सुरेश ने यहाँ पे ठान लिया कि इस बार लास्ट ओवर होगी. लास्ट ओवर में ज्यादा से ज्यादा रन बटोरने के लिए स्ट्राइक लेना जरूरी था. इसकी वजह से स्ट्राइक रोटेट करते हुए सुरेश दोबारा स्ट्राइक लेते हुए इस बार सुरेश ने और 2 रनों के साथ स्कोर जुड़ता. स्कोर आज का स्कोर बोर्ड पे अब तक 42 रन, 42 रन आ चुके स्कोर बोर्ड पे. बैकफुट जाके खेलने कला का बड़ा इस्तेमाल. गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. माइंड ब्लोइंग शॉट सुपर डुपर सिक्सर के साथ. इस बार सुरेश का बल्ला चला और गया यहाँ पे छक्का. ये एक अच्छी शुरुआत यहाँ पे सुरेश ने जो की. हर गेंद में बड़ा शॉट खेलने की कोशिश. माधव को थोड़ी सी गति परिवर्तन करने की जरूरत होगी. गेंदबाजी करती मानगांव टीम की तरफ से. इस बार तो व्हाइट गेंद ऑफ साइड की बहुत ही बाहर जाती हुई. 1 रन जरूर यहाँ पे एक्स्ट्रा मिलेगी. एक्स्ट्रा रनों के साथ स्कोर जुड़ता हुआ स्कोर आज का स्कोर बोर्ड पे अब तक 49 रन. आधा शतक के लिए 1 रन बाकी अभी भी. और सुरेश बहुत ही लाजवाब बल्लेबाजी करते हुए. अभी भी 2 गेंदें शेष. सुरेश ट्राई करते हुए. आहा बड़ा शॉट यहाँ पे. कलाई का इस्तेमाल दोबारा फुटवर्क का इस्तेमाल. गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर